नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या कुडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी माझी देवपूजा करून झालेली होती आणि देवाला छान अशी फुलेही घातलेली होती. तर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि खूप छान वाटत होतं. आणि इथूनच सूर्यनारायणाचं दर्शन पण दिलं मी. आणि इकडं बाहेर उंबरठ्यावर रांगोळी काढली, दोन्हीकडं 2 स्वस्तिक काढल्या. आणि इकडं मग असं तुळशीला पण पाणी घातलं, हळदी कुंकू लावलं, अगरबत्ती लावली आणि तुळशीच्या समोर पण छोटीशी रांगोळी काढली. आणि इकडं पारिजातकाचा सडा पडलेला होता, तर तो पण थोडा दाखवला. आणि पारिजातकाचं झाड पण किती छान आलंय बघा. आणि वातावरण पण दाखवलं, थोडंसं सुंदर असं वातावरण, हिरवीगार झाडं, निसर्ग किती छान वाटते बघा. गावाकडचं वातावरण, असं वातावरण. आणि इकडं परत रातराणी खूप सुंदर बहरली आणि खूप सुवास येतो बरं का तिचा. इकडं आबोलीच्या झाडाला खूप छान अशी फुलं लागलेली आहेत. तर हे माझं छोटंसं गार्डन आहे. तर इथं शोचं झाड आहे आणि इथं पण ही झाड खूप छान असं फुललेलं आहे. आणि इकडं परत गुलाबाचं झाड आहे, त्याला पण खूप असं बहरलंय. पावसामुळं सगळी झाडं छान आली ती. आणि इकडं परत असं मामाचं घर दाखवलं. तर मामाने नवीन घर बांधलेलं आणि सगळ्या वस्तू पण नवीन घेतले. तर थोडंसं शूट घेतलं मी घराचं. आणि कपाट, बेड, सोफा, टी व्ही सगळं वस्तू मामाने नवीन घेतले त्या. आणि मग गार्डन पण छान केलं आहे, तर ती पण थोडंसं दाखवलं. आणि इकडं परत घराला पण किती छान सजवलं आहे बघा. तर ते घर पण मामाचं किती छान दिसतंय, पण लाईट लावल्याशिवाय कळत नाही की कसं सजवलं ती. एवढी छान लाईटिंग केली. आणि इकडं मामा बाहेर बसले सगळे आम्हाला पाठवायला. तर मामा बाय करतात, आई पण बसलेली आहे बाहेर. आणि सगळे आम्ही निघालो म्हणून बाहेर आले ते आम्हाला. आणि इकडं शिवशंभूचं पण चालू आहे, यांचं पण आवरायचं. तर शिवबाबा बाय कसं करतोय, तर छोटासा बाय केला शिवनी. आणि त्याची तयारी. इकडं मामाची पेरूची, आंब्याची झाड आहे ती. आणि खूप छान अशी बाग बहरलेली आहे. आणि रात्रीच्या टायमिंगला बघा मामाच्या घराची लाईट आणि मामाच्या घराची लाईट किती छान दिसते. झाडावर पण लाईट खेळवली मामाने आणि घरावरती पण, त्यामुळे एवढं छान वाटते संध्याकाळचं. आणि इकडं मामाचं माझा व्हिडिओ टी व्हीवर लावून बघायचं चालू होतं. तर खूप आनंद झाला बरं का. आणि सगळे हसायला लागले की टी व्हीवर व्हिडिओ लावून मामा बघतात. मला तर खूप खूप आनंद झाला आणि खूप खूप आभारी आहे मामा तुमची मी. आणि इकडं शिवशंभूचा डान्स चालू आहे. तर बघा ह्यांचा डान्स कसा, एवढा शिव नाचतो, एवढा नाचतो की बेधुंद त्याला नाचताना किती नाचावं. आणि शेवटी शिव पडला आणि परत उठून उभं राहिला आणि परत नाचायला लागला. एवढं त्याला डान्स करायला आवडतं की प्रमाणाच्या बाहेरच. तर परत पडला. आणि इकडं मामानी मला साडी, शुभांगीला साडी आणि मग मानपान, आणि आम्ही दोघींनी एकामेकींची ओटी भरली हळदी कुंकू लावून. आणि मग आमची इकडं निघण्याची तयारी पण चालू होती. आणि इकडं परत थोडंसं परत शूट दाखवलं.